वेद आणि इथून आला डॉट बॉल. आमच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय की अमर लांगे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती याबाबत त्यांच्या माध्यमातून आपण एक नाईटची रणजित शृंखला आपण पाहणार आहोत. येत्या खऱ्या अर्थानं दिनांक आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेची. 7 ते 11 या कालावधीमध्ये नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि एक दमदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेची प्रथम राशी असेल 1 लाख, त्यानंतर 50,000, त्यानंतर 25 असे हे 4 पारितोषिक असतील आणि मेन ऑफ द सिरीज साठी आपण पाहू शकाल बाईक देखील आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही मोठी स्पर्धा नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि कुणाला जर संपर्क करायचा असेल तर नक्कीच तुम्ही अमर दादा लांगे यांच्याशी, त्याचबरोबर प्रथमेश सुपे असतील, त्याचबरोबर सचिन लांगे असतील, त्याचबरोबर रोशन गवारे आणि महेश लांगे यांच्याशी संपर्क करायचा आहे. 2-3 टीम कमी आहेत त्यामुळे आपण लगेच आवर्जून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. डेफिनेटली मागच्या दिशेने जावं, आपण थोडी चर्चा जरूर करूया. पण तो इथून अजय नाईक साठी आज चेंडू देखील मात्र इथून बाद झाला अजय नाईक आणि पहिला धक्का गावदेवी भिंगार संघाला मात्र या ठिकाणी दिला जातोय. हा त्याचबरोबर गुरुचरण पाडा आणि खांडीचा पाडा टीमचं कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिला कॉल असेल दोन्ही टीमचं कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रोड्युसिंग टॉक्स हा आले असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. बघा दोन्ही टीम या ठिकाणी आपला कॉल कदाचित लागत नाहीये त्यामुळे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपण आलं तसे रिपोर्टिंग या ठिकाणी करायचे आहे. पहिला धक्का गावदेव भिंगार संघाला अजय नाईक स्वस्तामध्ये बाद झालं. अगदीच आपण पाहतोय की सुरुवातीलाच एक मोठा धक्का या ठिकाणी दिला जातोय आणि त्यामुळे आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अविनाश जाधव डावखुरा तसा अजून एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धीरज पवार फार काल तो नॉन स्ट्राईक एंड वरती पाहिला, एकही चेंडू आतापर्यंत खेळलेला नाहीये. धीरज पवारचा आपण सातत्यपूर्वक विचार केला तर एक जबरदस्त खेळाडू आहे. यावेळेस बॉल पाहावा लागेल, लाईन चेक करावी लागेल, ऑफस्ट्रिकच्या बाहेर पंच त्या ठिकाणी बाल बॉटचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6 वरती. टॉस गमावला भिंगार संघानं आणि इथून बॅटिंग करतोय अर्थातच गावदेव भिंगार संघ, परंतु इथून थोडंसं रोखलंय विशेष चिंचवली संघाच्या गोलंदाजांना. क्रॉस बॅटनं ऑफस्ट्रिकला जाऊन पिक करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून देखील अजून एक आला डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अनंत गाबंडा यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आज उतरलाय. सातत्याने आपण पाहतो बीसीसी चिंचवलीची रन मशीन अनंत गाबंडा यांच्याकडे सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय आणि त्याचाच हा युवा संघ मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं इथून गोलंदाज वैभव आपली बोलक पटवून देतोय. गावदेवी भिंगार संघाचा फलंदाज मी तर म्हणेन अविनाश जाधवला अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे, वैभव या षटकामध्ये फक्त 6 धाबा आतापर्यंत. पुढे सरसावले, झेल साठी चान्स आहे. अनंत गाबंडा या ठिकाणी स्वतः चेंडूच्या खाली आणि इथून चूक होणार नाहीये. अजून एक धक्का गावदेवी भिंगार संघाला, फलंदाज अविनाश जाधव यावेळेस होतोय बाद. सो मच, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बासमन वैभव मैदानाच्या आतमध्ये. अमरदादा यांना विनंती आहे की या मंचावरती दादा आपण इथे येऊन असतानाच पाहायचंय. अगदीच आपण पाहतोय की दोस्ती दुनियेतील राजा माणूस सातत्यपूर्वक आपण त्यांच्याकडे पाहत आलोय आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण पाहतोय सामन्याला एन्जॉय करतायत आणि त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती
येऊन असं नसतं व्हायचंय. अगदीच आपण पाहतो सभापती चषक त्यांच्या माध्यमातून येत्या 7 ते 10 या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाईट्स रणजित शुक्ला अगदीच त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांना तेव्हा आपण नाईट रणजित शुक्लासाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा. येत्या 7 ते 10 या कालावधीमध्ये नक्कीच आहे आणि तिथे 3 एंट्रीज कमी आहेत. कुणाला जर एंट्री हवी असेल तर अमरदादा लांगे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आज ते या मंचावरती उपस्थित आहेत आणि कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. यावेळेस धीरज पवारचा फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय गावदेव भिंगारला. धीरज पवार होतो या चेंडूवरती बाद. थँक्यू सो मच. पनवेल वरून आलेला संघ आपण पाहतोय गावदेव भिंगार संघ. सर हा येस डेफिनेटली. खांडीचे पाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गुरुचरण पाडा टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅच देखील फार चांगले आपल्याला पाहायला मिळेल. खांडीचा पाडा गुरुचरण खांडीचा पाडा या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून गावदेव भिंगार संघाला खऱ्या अर्थाने थोडंसं बागफुटला ढकललं जात आहे. सलगचे 3 विकेट. अजय नाईक बाद झाला, त्याच्या पाठोपाठ अविनाश जाधव, त्याच्या पाठोपाठ धीरज पवारला देखील परतवलंय. अजून एक एस्टांचा वेद सिग्नेचर डिक्स पॅच अनंता गावंडाला अजून एक विकेट या बॉल वरती. मात्र सलगच्या 2 चेंडूवरती 2 महत्वाचा विकेट ठोक तीच आहे. अनंता गावंडा आपण पाहतो या टीमची रन मशीन. अगदी या टीमचा तारणारा खेळाडू, सध्या ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच आक्रमकतेसाठी ओळखला देखील जातो, परंतु गोलंदाजीमध्ये तो दमखम दाखवत असताना सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांना आपल्याला पाहायला मिळतात. आणि गावदेवी भिंगार संघाला मी तर म्हणेन थोडस पछाडीवरती आता सध्या ढकललं जात आहे. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. युवर फुलटॉसचा अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आता केला जातोय. फलंदाज आपण पाहतोय वैभव आणि चेतन, ही जोडी आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज परतले तंबूमध्ये. अजय नाईक, धीरज पवार, अविनाश जाधव. त्यानंतर आपण पाहतोय की फलंदाज वैभव आणि सध्या चेतनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनंता गावंडा फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळते. 7 वरती संघ जाऊन पोहोचतोय. दुसरे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. होय, यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट, बॉल चाललाय सीमा रेखा पार. 4 रन. तुझे पडणं भी तुझे और लढणं भी तुझे. लढावं लागेल. जरी अजय बाद झाला तरी आपण पाहतोय धीरज बाद झाला, परंतु इथून आता 6व्या
5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. टीमची टोटल धावसंख्या 11 वरती. बॉल तयार, फुल टॉस आहे आणि ह्या वेळेस मात्र मिड विकेटला फलंदाज वैभव हा लाभ घेतोय. ठोकला एर्स अजय बाद झाला असेल तरी मात्र या संघाची धुळा समरण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूकडे आहे. बऱ्याच वेळेस मी या संघाचा खेळ जवळून पाहिलाय. कित्येक मैदानावरती या संघाला ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो ना त्या वेळेस मध्यम खेळाच्या खेळाडूंनी फार चांगला खेळ करत अगदी संघाला एक सन्मानदायक टोटल पर्यंत पोहोचवलाय. आणि टेस्ट काम या ठिकाणी करतायत. लॉंग शॉटला नॉन स्टॉप चाललाय. सीमा रेखापार 4-4-4 येतो चौकार. जात आहेत प्रेक्षक वर्गांची म्हणून जिंकली जाते. आमच्या आवाजांची काळजी देखील घेतली जाते. तसं आपण करा वेलकम स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज ओमकार. बीसीसी चिंचवली संघ अनंत गावंड्याचा पण पाहिला मागच्या षटकामध्ये अगदी एक्स्ट्राच्या भरपूर धाबा त्या षटकामध्ये खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी झाली होती पण त्या षटकामध्ये थोडीशी एक्सलेटर त्या ठिकाणी वैभवनं आपण पाहतो. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि भिंगार संघाला एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं. 21 वरती 4 गडी बाद आहेत. फुल टॉस घुटना बाकवलाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू डीप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसरा प्रयत्न परंतु इथून काय घडलं जात आहे. वैभव आणि चेतन पार्टनरशिप चांगली बीड होते परंतु असे कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून मात्र रोखलं या ठिकाणी वैभवनं. वैभव फार चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. 3 यावेळेस फार चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत होता. शॉर्ट फाईन लेग त्या रिझर्व मध्ये परंतु इथून फिल्डिंगची तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीनं चेंडू अडवलाय टीमसाठी नक्कीच स्वरूपात 3 धाबा वाचवल्यात परंतु इथून अजून एक विकेट. चेतन मात्र परततोय आणि भिंगार संघाला लागतोय 5वा धक्का. देखिए में अगर कुछ पाना है तो इरादा नहीं तरीका बदलना होगा और इस बार भी गेंद निकल जाएगी सीमा रेखा पार. मिलेंगे रन 4. डीजे वैभव अगदीच फार चांगली बॅटिंग आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो पण हा लेग भागचा चौकार आपण पाहतोय. यावेळेस डीप अशा कव्हरच्या डोक्यावरून क्रॅचिंग स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडं 4 रन.
थँक्यू सो मच. मागच्या काही चेंडूवरती धाबा बनलाच नव्हता, पण तू ह्या चेंडूवरती अगदीच वैभवनं चौकार आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार, एक लेग बॅकचा यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केलेला होता आणि त्यामुळे इथून आता संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये 31 वरती. ओ बॅकच्या स्लॉट मध्ये स्विच ऑफ द साऊंड मिड विकेटला क्लिअर करतोय. दॅट इज मॅक्सिमम बिग 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 हिट. विजलं जरी आज हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं सामर्थ्य नासवंत नाही. छाटलं जरे पंख माझे पुन्हा उडण नव्यानं अडवू शकेल मला ती मात्र भिंत नाही हे सांगत असताना अगदीच वैभव या मॅच मध्ये अगदी 8 चेंडू आणि 26 धाब्यावरती तो नाबाद खेळतोय. जबरदस्त पारी आपण त्याचे पाहतोय. पंचाचा इशारा त्या ठिकाणी येतोय. नोबल साठी रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. भीमर साठी नाही घेतला तू स्कोरर बोलला आम्हाला की पंचाने रिव्ह्यू घेतला, त्यामुळे आम्ही बापे असं बी बघा या ठिकाणी थोडीशी दुखापत या ठिकाणी जाणवते. खेळाडूच्या पायामध्ये थोडीशी दुखापत आहे. स्प्रे घेऊन जा, जास्त दुखापत असेल तर स्प्रे आहे या ठिकाणी. नाही का? येस, थँक्यू सो मच. जैतूची वाडी संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे मित्र सगळे आमचे मित्रच आहेत आणि त्यांचा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम स्वागत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, बरेचसे सामने अजून पेंडिंग आहेत. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 38 धाबा, 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात भिंगार संघानं. निम्यापेक्षा अर्धा संघ गारद झाला, त्यामुळे इथून अगदी वैभवचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली 8 चेंडूमध्ये 26 धाबा, आतापर्यंत तो नाबाद खेळतोय. फार चांगला खेळ, फार चांगला खेळ. ज्या वेळेस गावदेव भिंगार संघ अडचणीमध्ये त्या वेळेस मात्र वैभवची ही बॅटिंग आपल्याला अगदी खऱ्या अर्थानं फार चांगली पाहायला मिळाली आहे. जर आज वैभवच्या बॅटमधून धाबा आल्या नसत्याना तर कदाचित इथून गावदेव भिंगार संघ 20 ते 30 धावेपर्यंत मी तर म्हणेन रोखलं गेलं असतं, परंतु वैभवनं फार चांगली बॅटिंग करत संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज राजू सर सतल पातल बांधाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा अंतिम षटक आहे. डेट ओव्हर मध्ये आता गोलंदाजी कशी होईल. ओ स्लोअर गतीचा बॉल, चेंज ऑफ बेस, गतीमध्ये परिवर्तन आणि इथून मात्र अगदीच वैभवला बीट करत चाललाय हा चेंडू. सरळ एसटी रक्षक अनंत गाबंडा यांच्या हातामध्ये डॉट बॉलनं सुरुवात मात्र या षटकाची केली जाते. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, परंतु वैभव आपण पाहतोय की सध्या फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली. 9 चेंडूमध्ये 26 त्यानं बनवल्यात. त्याला 7 इथून समीर आपण पाहतोय 7 त्याला 7 देण्यासाठी मध्याच्या आतमध्ये तो दाखल झालाय. निम्म्यापेक्षा अर्धा संघ अर्थातच 5 विकेट इथून गावदेव भिंगार संघानं गमावल्यात. बॉलर तयार. ओ यावेळेस देखील लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. पण इट इज फाईट बॉल. पुन्हा एकदा इशारा त्या ठिकाणी करतायत. अगदीच पडल्यानंतर अतिरिक्त गती नव्हती या चेंडूमध्ये, परंतु वलन मात्र जास्त घेतलं आणि त्यामुळे इथून इशारा येतोय पंचांचा व्हाईट बॉलचा. ओ ह्या वेळेस देखील समोर होता आणि या वेळेस देखील डॉट बॉल आलाय. शॉट बीस बॉल हुक केलंय. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चाललाय. मॅक्झिमम 6 रन. सो मच वैभव, क्या बात आहे. 11 चेंडू 32 धाबा
नाबाद तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल धावसंख्या 45 वरती. वंस अगेन 13 का फुल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. थँक्यू सो मच. वैभव ऑन फायर, सलगचा तिसरा आणि 3 चेंडूवरती षटकर हॅट्रिक पूर्ण केली आहे. फलंदाज वैभवनं बॉर्डर बॅटिंग जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी चेंडू सीमारेषेच्या क्लिअर केलं जात आहेत. सलगचा तिसरा षटकार वैभवचा बॅट मधून 13 मध्ये 44 वरती तो बॅटिंग करतोय. हा षटकार आला तर कदाचित या स्पर्धेतील सर्वाधिक फास्ट हाफ सेंचुरी हाफ 50 पाहायला मिळेल. परंतु ह्या बॉलवरती षटकार येईल का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. 13 मध्ये 44 त्यानं बनवल्यात. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली अगदी 57. या धावसंख्येवरती संकट मोशक इनिंग त्यानं केली. ज्यावेळेस अजय नायक 0 या धावसंख्ये 4 या धावसंख्येवरती बाद झाला होता. धीरज 0 वरती बाद झाला, परंतु त्यानं अगदी संघाची धुळा सांभाळत संकट मोशक पारी त्यानं केली आहे. 13 मध्ये 44 शेवटचा बॉल. यावेळेस देखील अर्धशतक कंप्लीट. जरा एकदा जोरदार टाळ्या वैभवसाठी. क्या बात है, क्या बात है वैभव. प्रेक्षकांची मन जिंकले. जरा अभिवादन करायचं, प्रेक्षकांचं बॅट उंच करायचे वैभव आणि प्रेक्षकांच्या जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात है, कमालीची बॅटिंग. संकट मोशक बनला होता हा खेळाडू आणि अर्धशतक या स्पर्धेची पहिला अर्धशतक कंप्लीट केले. खऱ्या अर्थानं भिंगार संघाचा हा खेळाडू मी तर म्हणेन वैभव जाधवच्या बॅट मधून आपण पाहतो 14 चेंडू आणि 50 धाबा. पद्माकर भोपळे या साहेबांच्या माध्यमातून वैभव जाधव साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय बघा. वैभव आपण नंतर घेऊन जायचंय. अगदी 14 चेंडू मध्ये अर्धशतक कंप्लीट. या स्पर्धेतील मी तर म्हणेन पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते भिंगार संघाचा हा फलंदाज. आणि अशा परिस्थितीमध्ये ते अर्धशतक आले ना, ज्या वेळेस मी तर म्हणेन 4 विकेट गमावल्या होत्या भिंगार संघाने आणि अशा परिस्थितीमध्ये वैभव जाधवने खेळलेली ही पारी आपल्याला खऱ्या अर्थानं आठवणीत राहणारी एक पारी असेल, इनिंग असेल आणि सगळ्यात या स्पर्धेमधली सर्वाधिक फास्ट 50 देखील त्याच्या नावावरती असेल. चला आपण लगेच विनंती करूया या ठिकाणी भिंगार संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा आणि सलामीची जोडी बघा स्क्रीनवरती पाहू शकाल आपण. अगदी प्रेक्षकांना बॅट वरती करत आपण पाहतो त्याचे अर्धशतक आणि त्याचं खऱ्या अर्थानं आपण सुरुवातीपासूनच आक्रमकता त्याची पाहिली होती की सुरुवातीपासूनच त्यानं आक्रमकतेनं बॅटिंग केली आणि शेवटचा मी तर म्हणेन डेट ओव्हर मध्ये देखील तब्बल त्याच्या बॅट मधून आपण धाबा पाहिला. त्या अर्थातच 25 धाबा शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतो. सलग 4 षटकार त्यानं ठोकले होत्या आणि तब्बल 25 धाबा शेवटच्या षटकामध्ये त्यानं ठोकल्या. 64 आपण पाहतोय धाबा धावपटलावरती आणि इथून नक्कीच 24 बॉल आणि 64 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये बीसीसी चिंचवली. परंतु क्षमता आहे अनंत गावंडा. बीसीसी चिंचवलीची रन मशीन जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत या धाबा त्याच्यासाठी मी तर म्हणेन इतका कठीण नसतील. परंतु आपण पाहू शकाल किती वेळ मैदानाच्या आतमध्ये तो थांबेल. जर थांबला तर कदाचित या धाबा संख्येचा पाठलाग होऊ शकतो या मॅच मध्ये. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर गीत.
जेव्हा मॅच मध्ये 24 मध्ये 64 बनवायच्यात आमचे मित्र अनिश दरवडा या ठिकाणी आमच्या मंचावरती आलेले आहेत आणि त्यांचंही करतो आम्ही मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचं संपूर्ण स्कोड आपण पाहतोय प्लेइंग केले पण त्यांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. अगदी बराचसा लांबून अंतर कापून या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते उपस्थित झाले. तर सगळ्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच जैतूची वाडी संघाचं वेलकम स्वागत. सव्वा मॅच मध्ये सलामीची जोडी अनंत गाबंडा आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज रामदास हे सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अजय जाधव अविनाश जाधवला आपण पाहतोय. अगदीच धीरज पवार आलेत परंतु अविनाश जाधव देखील त्या ठिकाणी असं वाटलं की गुरुचरण पाडा टीमचा कॅप्टन आणि खांडीचा पाडा टॉस साठी रिपोर्टिंग करा आमच्या टॉस बॉक्स मध्ये याचं बघा लगेच उपस्थित आहेत. चला सामन्याला करूया सुरुवात. धीरज पवार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फर्स्ट बॉल ओ स्वागत केले स्वॅट से बॉल साला मिड विकेट सीमा रेखा पार. वन इशारा येणं अजूनही बाकी आहे. ऑलिंडर्स आहेत आणि भिंगार संघाच्या खेळाडूंनी आता इथून बघा खेळाडू रुटीन काय असते. अगदी तिथं कोणीच नव्हतं परंतु त्यांनी सांगितलं की हा या 6 धाबा आहेत. असे खेळाडू रुटीन प्रत्येकाने जर दाखवली ना तर आपलं क्रिकेट आदिवासी समाजाचं देखील भरपूर पुढे जाईल यामध्ये तीळ शंका नाही आहे. 6 धाबा जाऊन सरळ खरं तर जी पट्टी आखली त्या पट्टीवरती चेंडू लाट झालाय आणि खऱ्या अर्थानं आमच्या ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हला जास्त त्रास होणार नाहीये कारण इथे षटकार दिलाय त्यामुळे चेक करण्यामध्ये जास्त वेळ आम्ही येतो आता घालवणार नाहीये. डायरेक्ट आपण पाहतोय की सामन्याला चला बॉल गेला असेल तर दुसरा बॉल द्या. षटकार टोकला हिट खस जबाब पत्तर से आपण उल्लेख केला होता ना सुरुवातीलाच की अनंत गावंडा बीसीसी चिंचवलीची रन मशीन म्हणून त्याच्याकडे का पाहिलं जात आहे. अगदी त्याचं उदाहरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धीरज पवार वरती पहिला चेंडूवरती वार केलाय आणि चेंडूला केलं सीमा पार. षटकारांना मात्र सुरुवात आपण पाहतोय. वन्स अगेन या वेळेस घुटना बाकावला होता. मिस टायमिंग झालेत परंतु 38 सर्कल मध्ये एक धाव कंप्लीट या ठिकाणी केली जाते. परंतु जास्त काल मी तर म्हणेन जर अनंत गावंटाला स्ट्राईक मिळाली ना या मॅच मध्ये तर मजा येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ब्रेक मध्ये करू काय आताच ब्रेक झाले दुसरी हा का मग ते आले ना मगाशी ब्रेक मध्ये काय जाऊन दे विचारू नका काय तसं उडवतो हा उडवतो. चला सामन्याला सुरुवात करायची. धीरज पवार आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती 2 मध्ये 7 बनलात. रामदास डावकर हाताचा स्फोटक खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राईक. ओ जोरकस केलाचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर नाहीये. धीरज पवार कडे ती गुणवत्ता आहे. सातत्यपूर्वक आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये धीरज पवारला पाहिलं गोलंदाजी करत असताना फलंदाजी मध्ये निराश केलंय परंतु गोलंदाजी मध्ये तो दमखम दाखवावा लागेल. जर भिंगार संघाला इथून विजय संपादित करायचा असेल ना तर ती गोलंदाजी धीरज पवारला करावी लागेल ज्यासाठी तो ओळखला जातोय. कुठला चला गुरुचरण पाडा टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल आहे. खांडीच्या पाडा टीमचा कॅप्टन पोहोचलाय त्यामुळे आपल्याला रिपोर्टिंग करायचं या ठिकाणी लगेच आणि मंगेश पारधी या दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि त्यांना विनंती असेल की आपण टॉस करावा आपल्या टॉस बॉक्स मध्ये. डॉट बॉल आला या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. अनंत गावंडा आपण पाहतो 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. अगदी त्याला 7 इथून रामदासची मिळाली आहे परंतु धावांसाठी संघर्ष करावा लागेल. शॉर्ट पिच बॉल बुक करायचा होता. ऑस्ट्रिकचा बाहेर चेंडू पिच झालाय आणि इथून पंचांचा इशारा येतोय बॅट बॉल. कोणी जिंकलाय 2 मिनिटं सांगतो खंडीच्या पाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णयाची अपेक्षा गुरुचरण पाडा टीमने जिंकला. निर्णयाची अपेक्षा आहे आम्हाला लगेच कल्पा आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता या ठिकाणी केली जात आहे. चांगली गोलंदाजी धीरज पवारच्या माध्यमातून हा फिल्डिंग स्वीकारल्या. मॅच संपल्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रिपोर्टिंग करायचं. धीरज पवार पहिल्या चेंडूवरती बघा षटकार आला होता त्यानंतर फार चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे.
मैदानाच्या आतमध्ये बघा डॉगी देखील आनंद घेत आहेत. कॅमेरामॅन जरा कैद करा त्यांना देखील. प्रेक्षक वर्गानं जे लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांना देखील दिसू द्या की डॉगी सुद्धा मॅचसाठी एन्जॉय करत असतात. तो आमचे कॅमेरामॅन जरा झोप आहे डोळ्यावरती. सलग चौथी रात्र आहे त्यामुळं इथून सध्या फोकस मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. सन्माननीय सचिन दादा पत्के रेल्वे कर्मचारी ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं करू आपण वेलकम स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांचं आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ झाला समाप्त. धीरज पवारनं पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला. त्या अर्थातच आपण पाहतोय एक षटकार त्यानंतर 2 सिंगल आणि 1 वाईड एकूण 9 धाबा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या आता 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे त्या 55 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश जाधव पनवेल एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी वेगाचा बेताब बादशाह रफ्तार का सौदागर म्हणून ज्याचे बोलक आहे आणि तो चालला आता बॉलिंग ट्रॅक वरती. फर्स्ट बॉल मात्र इथून ओलंद कार्पेटने केले सिंगल साठी प्रयत्न. अनंत गावंडा स्वतःवर स्ट्राईक. आता स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल त्याला आणि इथून जर त्याच्या बॅटमधून धाबा आल्या नाहीयेत ना तर सामना कुठेतरी त्यांच्यासाठी जड जाईल, कठीण बनत जाईल. परंतु अनंत गावंडा जोपर्यंत मैदानात आतमध्ये आहे तोपर्यंत पाठीराख्यांच्या नजरा या खेळाडूवरती नक्कीच पाहायला मिळतील. फार चांगला खेळाडू आहे. बऱ्याचशा अर्धशतक या सीझन मध्ये त्याच्या नावावरती राहिलेत. खऱ्या अर्थानं कित्येक ज्या ज्या वेळेस हा संघ उतरतो ना त्या वेळेस मी तर म्हणेन अनंत गावंडानं मी तर म्हणेन 50 बऱ्याच मैदानावरती त्यानं 50 कंप्लीट केल्यात आणि आज देखील ती संधी असेल या खेळाडूकडे. यावेळेस बॉल ऑफस्टिकच्या थोडस बाहेर क्रॉस बॅटने केल्याचं होतं. लॉंग स्टॉप रिझन चूक झाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. सोमस लेग बाईकचा चौकार आपण पाहतोय. डेफिनेटली बाईकचा चौकार आपण 4 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. परंतु धाबा येणं फार महत्वाचं. धाबा कशा लेग बाईकने व बॅटने परंतु धाबा सध्या आपण पाहतो बीसीसी चिंचवलीसाठी धाबा येणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. अविनाश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती लोअर फुल टॉस वेगानं फेकलाय बॅट वरती प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये अनंता. दुसरीसाठी प्रयत्न डेंजर झोन कडे त्यांना धावायचं आहे परंतु चांगली गुड बिटवीन द रनिंग. नो बॉलचा इशारा पंचांनी त्या ठिकाणी केलाय. म्हणजे 1+2 अशा 3 धाबा या ठिकाणी आता मिळतील आणि त्यामध्ये फ्रीची संधी देखील असेल. ओव्हर स्पीडचा या ठिकाणी आपण पाहतोय थोडस पुढे गेले होते गोलंदाज आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलाय. दुसरी धाव बघा आपण पाहू शकाल कशा पद्धतीने पूर्ण केल्या. अनंत गावंडा डेंजर झोन कडे धावायचं होतं परंतु अतिशय अर्णाच्या चपलाईनं या ठिकाणी त्यांनी दुसरी धाव आपण पाहू शकाल स्क्रीन वरती. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून अगदीच आपण सुरुवातीपासूनच उल्लेख करत आलोय. ब्रिजचा बॉल होता आणि इथून मात्र झेल जरूर कॅरी झाला होता धीरज पवारच्या माध्यमातून परंतु ब्रिट वरती इथून विकेट नसेल. सन्माननीय महेंद्र मशे या दादांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम हार्दिक स्वागत आणि तुम्हाला विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती वेलकम स्वागत असेल. फुलटॉस आहे. टायमिंग प्रॉपर होतं की नाहीये हे पाहावं लागेल आणि इथून मात्र आपण या ठिकाणी थोडस मिसफील्ड पाहिले परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथून मात्र मिळला जातील पुन्हा एकदा 2 धाबा. याही चेंडूवरती टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचते 19 या धाबा संख्येवरती. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. अनंत गावंडच्या बॅट मधून सध्या धावा येत नाहीयेत जशा हव्या तशा परंतु
क्षमता आहे, गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. घुटणा बाकावला होता, बॉल पडल्यानंतर ज्या गतीनं आला त्या गतीनं मात्र या ठिकाणी बीट केलाय अनंत गावंडाला आणि थेट निघून चालला विकेट कीपर कडे. डॉट बॉल अजून एक पाहायला मिळतोय अविनाश जाधवचा. पाहू शकाल उसळी थोडीशी कमी राहिली आहे, ज्या गतीनं वेट केला होता फलंदाज अनंत गावंडानं की चेंडू उसळी घेईल, परंतु चेंडूनं उसळीच घेतली नाही. त्यामुळे कुठेतरी त्याला चकमा देत, परंतु ह्या वेळेस त्याचा पलटवार, बॉल चालला सीमा पार, मॅक्सिमम हिट 6 रन. या षटकारानं आता जान झोकलेला मास मध्ये सामना जीवित ठेवला जातोय अनंत गावंडच्या माध्यमातून. टीमची टोटल धाबसंख्या 25 विदाउट 0 विकेट लॉस. आपण पाहतोय गोलंदाजी फार चांगली राहिली. आपण पाहतो सुरुवातीपासूनच गोलंदाज धीरजची देखील चांगली गोलंदाजी राहिली होती आणि त्यानंतर आपण पाहिले की या षटकामध्ये अविनाश जाधवनं थोडंसं धाबा एक्स्ट्रा खर्च केलं, त्यामुळे कुठेतरी सामना खऱ्या अर्थानं आव्हान आता सोपं बनवलं जाते. परंतु या आव्हानास्पर्धी गोलंदाजांना सांगावं लागेल की एस आय विल डेफिनेटली डू वी आय मेक दिस सिच्युएशन बिफोर द आय लूज द मॅच आय विन द मॅच बट इट वॉट स्ट्रॅटर्जी. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर मग इथून मात्र अनंत गावंडाला शेवटपर्यंत थांबणं फार महत्वाचं असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज वैभव, त्याच्या बॅट मधून अर्धशतक झलकवलंय. आज त्याची रात्र नाहीये तर त्याचा दिवस देखील चांगला, परंतु इथून धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक विकेट मध्ये जरूर सबस्ट्राईट करावे लागते. व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत, परंतु फलंदाज रामदास परत आहेत डगआउटच्या दिशेनं आणि पहिला धक्का बीसीसी चिंचवलीला. सर चेक करायचं का? हा येस, या निर्णयाला चॅलेंज केलंय पंचांच्या व्हाईट बॉल साठी. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट आहे की नाहीये, फिल्डिंग करणाऱ्या टीमनं तर चॅलेंज केलंय त्या निर्णयाला आणि ते चेक केलं जाईल. इट इज व्हाईट बॉल कॉल. त्यामुळे इथून आता गावदेवी भिंगार संघानं आपला रिव्ह गमावलेला आहे. यानंतर तुम्हाला रिव्ह मिळणार नाहीये, याची नोंद घ्यायची. हा व्हाईट बॉल, विकेट जरूर आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम हा खेळाडू दाखल झालाय. अनंत गावंडा अजूनही सामना सोडायला तयार नाहीये. 11 मध्ये 17 वरती आज त्याचा स्ट्राईक रेट नाहीये, परंतु समोर गोलंदाजीची तोफ असलेला संघ भिंगार संघाला आपण पाहतोय. फुलटॉस ताकद किती आहे, लांबी जास्त. ओ माय गॉड, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? अनंत गावंडाचा जेल सोडलाय, कॅच सोडला की मॅच सोडलाय. भिंगार संघाला येणारे वेळ, येणारी काळ जरूर सांगून जाईल. अनंत गावंडाला जीवनदान देणं म्हणजे एका वाघाला जीवनदान देण्यासारखं असतं मित्रांनो. बऱ्याचशा वेळेस ज्या वेळेस अनंत गावंडाचा जेल सुटलाय अगदी त्या वेळेस तो आक्रमक बनलाय आणि या मॅच मध्ये चित्र ते पाहायला मिळत. स्क्रीन वरती बघा, पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या अटॅम्प मध्ये थोडंसं पुढे गेले होते, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू कॅरी करायचा होता. क्रॉस बॅटनं बॅटला ब्रश झालाय बॉल आणि सरळ लेग स्लिपच्या हातामध्ये जाऊन विजाबलाय. अजून एक विकेटचं पतन बीसीसी चिंचवलीला. दुसरा धक्का
थँक्यू सो मच. 27 धाबा 27, 2 विकेट लॉस. बीसीसी चिंचवली संघाला आपण पाहतो सध्या अजूनही 10 चेंडू आणि 37 बनवायच्यात. मॅच मध्ये अनंत गावंडा प्रयत्न जरूर करतोय पण तू साथ मिळत नाहीये. समोरच्या बाजूनच खऱ्या अर्थाने जर साथ दिली एखाद्या खेळाडूला तर कदाचित या धाबा संख्येचा पाठलाग होऊ शकतो. पण तू अजूनही मी तर म्हणून सामना बॅलन्स आहे. या धाबा बनवू शकता. या मैदानाचा इतिहास देखील राहिला. ज्या पद्धतीनं वैभव जाधवनं बॅटिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धाबा त्यानं कुठल्या होत्या आणि त्याचमुळं भिंगार संघ कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि बिचासाठी बनवायच्यात तर 37 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज वैभव. आज त्याचा दिवस आहे. आज जे तो करेल ना ते सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये ती धार तो दमखम जे काम मी तर म्हणेन अविनाश जाधवला करता आलं नव्हतं तेच काम आता वैभव जाधव करतोय. गोलंदाजीमध्ये देखील आणि फलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं त्याला. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 37 धावसंख्येची गरज आहे. अजून एक धक्का लागलाय बीसीसी चिंचवलीला. चला नवीन फलंदाज पाठवा लगेच. जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. Thank you so much. Thank you DJ. नऊ चेंडू 37 धाबा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने होता परंतु इथून देखील पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी मी तर म्हणेन वलन घेतोय आणि पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा. धाबा आणि चेंडूचा अंतर थोडंसं कमी केलं जात आहे. जरूर 9 चेंडू आणि 36 बनवायच्यात आता जिंकण्यासाठी. आपण पाहतोय बीसीसी चिंचवली अर्थातच अनंत गावंडाचा आज संघ स्वतः मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल आणि इथून केलाय फटका सक्सेसफुल पॉवरफुल शॉट फाईन लेग रिझन मध्ये चाललाय. मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार 4 रन. बात आहे 8 चेंडू आणि 32 धाबांची अजूनही गरज आहे. ह्या 2 चेंडू निर्णायक असतील. बॅटची कडा लॉंग शॉट आणि चाललाय नॉन स्टॉप शत्रुशिकाला बीट करत सीमा रेखा पार 4 रन. मस्त अजून एक चौकार आला. आता समीकरण बदललं जाते. 7 मध्ये 28 ची गरज आहे. 7 मध्ये 28 या धाबा खऱ्या अर्थानं आज चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीम साठी. इथे जर षटकार आला तर कदाचित सामना बॅलन्स राहील परंतु इथून आला हा डॉट बॉल आणि इथून मात्र अजून एक व्हाईट बॉलचा इशारा असं वाटलं होतं की इथून डॉट बॉल आलाय परंतु पंच या ठिकाणी दर्शवतात इट इज व्हाईट बॉल आणि अजून एक या ठिकाणी चेंडू फेकावा लागेल गोलंदाजांना. आणि इथून काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये जेल होता अनंत गावंडाचा पण हा जेल मध्ये या ठिकाणी सोडलाय आणि जीवनदान पुन्हा एकदा मिळलं जात आहे आणि या बॉलवरती मिळली जाते. एक सिंगल स्ट्राइक स्वतः जवळ ठेवत असताना आपण पाहतोय
अनंत गावंड शेवटच्या बॉलवरती आता शेवटचे 6 चेंडू आणि समीकरण असेल जिंकण्यासाठी ते बीसीसी चिंचवलीला 26 धाबा या मॅच मध्ये बनवायच्या. ज्या शेवटच्या ओव्हर मध्ये भिंगार संघाने धावा बनवल्या त्या 25, आता त्या सिंटेक्शन इथून धावा बनवायच्या बीसीसी चिंचवलीला त्या 26 चेंडू मध्ये अनंत गावंडकडे ती क्षमता आहे, पण तू क्षमता असणं गरजेचं नाहीये, ते सिद्ध करावं लागेल. हीच ती खरी वेळ आहे आज स्वतःला सिद्ध करण्याची. अभी नाही तो कभी नाही. आणि 6 चेंडू गरज असेल ती 26 धाबा संख्येची. देखील फार चांगला चेंडू लोअर फुल टॉस मध्ये कन्व्हर्ट करायचा होता, परंतु मिस टायमिंग इकडे झाले, धाव घेतली जात नाहीये. आता या ठिकाणी आपण पाहतोय समीकरण 5 मध्ये 26 धाबा संख्येची गरज आहे. सामना थोडासा आता कठीण बनत चाललाय बीसीसी चिंचवलीसाठी. अनंत गावंड प्रयत्न जरूर करतोय, 16 मध्ये 27 वरती तो बॅटिंग करतोय, परंतु ज्या नेटनं खऱ्या अर्थानं धावा बनवायच्या होत्या त्या स्ट्राईक रेटनं त्याच्या बॅटमधून धाबा सध्या तरी आलेल्या नाहीयेत, परंतु 5 मध्ये आता 26 धाबा संख्येची गरज. 4 षटकार जर आले इथून तर कदाचित धाबा संख्येवरती पोहोचले जाऊ शकतो, परंतु प्रयत्नच करावे लागतील शेवटच्या मोमेंटला. अगदीच या ठिकाणी बॅकअप फार चांगलं धीरज पवारच्या माध्यमातून राहिला. अन्यथा चेंडू सीमारेखा पार या ठिकाणी 4 धाबा नक्कीच मिळाल्या असतं, परंतु बॅकअप फार चांगलं आहे त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. तर आता 4 चेंडू आणि विजयासाठी 26 धाबा संख्येची गरज. आता जरी 4 षटकार आले तरी हा सामना मी तर म्हणेन बीसीसी चिंचवलीच्या बाजूने मी तर म्हणेन पाहायला मिळणार नाहीये, परंतु भिंगार संघाची गोलंदाजी मी तर म्हणेन फार चांगली झाली. याही मॅच मध्ये कौतुक केलं जाईल फलंदाज वैभव जाधवचं, ज्या इंटेक्शननं त्यानं बॅटिंग केली. सामना कुठेतरी फसला होता, सुरुवातीला 4 विकेट देखील गमावल्या. त्याच दिशेनं चेंडू टायमिंग होत नाहीये आणि पुन्हा एकदा आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आणि आता सध्या नॉन स्ट्राईक इनला 3 चेंडू. त्याला ठाऊक आहे आता समीकरण फार जड झालंय, त्यामुळे इथून धाबा होऊ शकत नाहीये हे आता ओळखलंय. त्यामुळे इथून आता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज गणेशला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. 3 मध्ये 25 धाबा संख्येची गरज. फुलबट टप्पा पुन्हा एकदा बीट करत चाललाय खेळाडूला. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी देखील पाहायला मिळेल. अगदीच फार चांगली या ठिकाणी गोलंदाजी. सुरुवातीला आपण पाहिलं धीरज पवारनं देखील चांगलं षटक फेकलं होतं. अविनाश जाधवच्या षटकामध्ये थोडासा धाबा खर्च केला. त्यानंतर आपण वैभवला देखील चांगली गोलंदाजी करत असताना पाहिलं. आणि या षटकामध्ये आता ही गोलंदाजी फार चांगली राहिली. आतापर्यंत 2च धाबा खर्च केला त्या गोलंदाजांना. 26 बनवायच्या होत्या, त्या इंटेक्शन बॅटिंग झाली नाहीये बीसीसी चिंचवली. अनंत गावंडा अजूनही आहेत खेळपट्टीवरती, परंतु जसे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत ते स्ट्रोक आज पाहायला मिळालेले नाहीये त्याच्या बॅटमधून. शेवटच्या मोमेंटला रिव्हर्स केलेत आणि हा फटका सक्सेसफुल सीमारेखा पार चाललाय 4 धाब्यांसाठी, परंतु धाब्यांचं अंतर काटलं जाऊ शकतं आणि 20 धाबेनं हा सामना आता गमवावा लागतोय. तो अर्थातच टीम बीसीसी चिंचवलीला. आणि हा सामना जिंकला टीम गावदेव भिंगार संघानं. पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया या ठिकाणी.
त्याच्या आतमध्ये जायचं आणि त्यांना इथून फाईट करणार. खांडीचा पाडा, दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देवा भरपूर सारा शुभेच्छा आणि जशी होईल डाबाला सुरुवात. पण आपण सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच